10 एप्रिल रोजी महानगरपालिका जालना येथील वसुली लिपिकास ग्लोबल मेडिकल गांधी चमन जालना येथे 30,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो जालनाचे पथकाने रंगेहात ताब्यात घेतले। उत्तम शंकरराव लाडाने वयवर्षे 54, व्यवसाय नोकरी, सफाई कामगार, अतिरिक्त पदभार, वसुली लिपिक, महानगरपालिका जालना, राहणार म्हाडा कॉलनी जालना। तक्रारदार यांच्या महानगरपालिका यांच्याकडून 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 या वर्षाचे मालमत्ता कर म्हणून 1,24,596 रुपये भरण्याबाबत नोटीस मिळाली होती। त्यावरून उत्तम लाडाने यांनी त्यांच्याकडे जाऊन वसुलीबाबत विचारण्याकरिता तक्रारदार यांनी 5 एप्रिल 2024 रोजी 41,532 रुपयांचा चेक उत्तम लाडाने यांना दिला असता त्यांनी तक्रारदार यांना ही रक्कम भरल्यानंतरही तुमच्याकडे बाकी राहिलेले 83,000 रुपये मालमत्ता कर तुम्ही भरू नका, त्याऐवजी मला 40,000 रुपये द्या, मी तुमचा सर्व कर नील करून देतो असे म्हणत तक्रारदार यांना 40,000 रुपये लाचेची मागणी करून 10,000 रुपये रक्कम तक्रारदार यांच्याकडून लगेच स्वीकारली। त्यानंतर पुन्हा राहिलेले 30,000 रुपये लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली, परंतु तक्रारदार यांनी उत्तम लाडानेला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो जालना यांच्याकडे तक्रार केली। सदर तक्रारीवरून 10 एप्रिल 2024 रोजी लाच मागणीबाबत पडताळणी केली असता उत्तम लाडाने यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मालमत्ता कर नील करून देण्यासाठी पंचांसमक्ष 30,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून 10 एप्रिल 2024 रोजी सापळा लावला असता उत्तम लाडाने यास तक्रारदार यांच्याकडून त्यांचे मालमत्ता कर नील करून देण्यासाठी पंचांसमक्ष राहिलेले 30,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना पंचांसमक्ष लाचेच्या रकमेसह अँटी करप्शन ब्युरो जालनाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। उत्तम शंकरराव लाडाने यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सदरची कामगिरी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर, मुकुंदा आघाव, अपर पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो जालना यांनी व पथकातील अंमलदार गजानन घायवळ, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे, संदीपान लहाणे, विठ्ठल कापसे यांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना।